बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 7व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उच्चंबळतात. आसाफ त्याच्या नजरेसमोर असलेल्या दुर्जनांचे वर्णन करताना सांगतो, ते मेदोवृद्धीमुळे अर्थात शरीरातील चरबी वाढल्यामुळे अस्ताव्यस्त वाढतात. त्यांचे चेहरे फुलतात व डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. आम्ही पाहिले की दुर्जन सदन होत जातात व ते ऐशारामात आपले जीवन व्यतीत करतात. त्यांच्याकडे खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध असतात. त्यामानाने त्यांना विशेष शारीरिक कष्ट पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते. अशा लोकांना खाण्यापिण्यावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिल्यास ते तो गांभीर्याने घेत नाहीत. कोणालाही न जुमानता हट्टी लेकराप्रमाणे हवे ते खाण्याचा सपाटा लावतात. त्यांच्या वागण्यात एक प्रकारची मगरुरी व उद्धटपणा येतो. खरे तर ही शारीरिक स्थिती असंवेदनशीलता व हट्टीपणाचे प्रतीक आहे. दुर्जनांना त्यांच्या सधन व सुखवस्तू जीवनामुळे कोणतीही बंधने व नियंत्रणे मान्य होत नाहीत. ते केवळ शारीरिक जीवनातच नाही तर आत्मिक जीवनातही अशीच असंवेदनशीलता व उद्दामपणा दाखवतात. ते अनेक प्रकारची व्यसने, अनाचार, दुर्व्यवहार व भ्रष्टाचाराच्या आहारी जातात. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच नशा असते. साहजिकच ते आपल्या शरीराचा व आत्म्याचाही नाश करून घेतात. अर्थात ते नरकाच्या मार्गावर चालत राहतात. परमेश्वराला अशा सधनतेचा वीट आहे. वचनात म्हटल्याप्रमाणे सारे जग मिळविले आणि आत्म्याचा नाश करून घेतला तर काय फायदा? आपणही अशाच लोकांपैकी आहात काय? की आपण अशा लोकांचा हेवा करणाऱ्यांपैकी आहात? आज देवाचे वचन आपल्याला इशारा देत आहे. असल्या असंवेदनशीलता व उद्दामपणापासून दूर राहा. पापांची क्षमा करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घ्या व सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हा. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी